वाहिनीवर निगडी सेक्टर नंबर 22 येथे काल रात्री काही समाजकंटकांनी किंवा काही गुंडांनी म्हणा त्यांनी तिथे सेक्टर नंबर 22च्या बिल्डिंग नंबर 4 आणि इतर बिल्डिंगाच्या समोर थांबलेल्या वाहनांची तोडफोड केली आणि पालघन आणि कोयता अशा हत्यारांनी त्या वाहनांची तोडफोड केली असं संबंधित प्रत्यक्षदर्शी यांचं म्हणणं आहे। तर याच्यामध्ये 2 जणांना जे तिकडे त्यांना अडवण्यासाठी गेले तर त्यांनाही त्यांनी त्या हत्याराने मारहाण केली। त्यांच्यासोबत काय घडलं ते आपण त्यांच्या सोबत विचारून घेऊ। आपलं नाव काय आपलं? अकबर शेख। तर अकबर भाई क्या हुआ, कैसे हुआ, आप बताएंगे? ये इसको देखा, मैं नीचे था, हम उधर रुके थे तो 2 जन आए, किसकी तो गाड़ी फोड़ने लगे। पहले मैं देखा, बोला क्या हुआ रे, तो उन्होंने मेरे को पत्थर मारा। फिर मैं उनके पीछे लगा तो वापस भाग के गए हो। फिर हत्तर बित्तर लेके आए तो मेरे आंख पे लाए, तो ये मेरे वजह से ये पण बीच में आए, मैं आ गया, मेरे को मार रहे थे, ये मेरे बीच में आए, इसको पण लगा मेरे को पण लगा। अच्छा, ज्यांना आपण ते गाड्या फोडताना पाहिलं ते इकडचे या परिसरातले होते का बाहेर? हडपसर मधले होते ते। हडपसर मधले? आपल्याला कसं माहिती की हडपसर मधले होते? ते बलदेव म्हणून असं नाव आहे, त्याच्या बहिणीच्या बर्थडेला आले होते ते आणि ते ड्रिंकिंग सगळे करून आलते ते। अच्छा, म्हणजे असं वैयक्तिक असं कारण नाही? काहीच नाही, फक्त आम्ही असं बघायला गेलतो, त्यांनी आम्हाला हाणलं म्हणून आम्ही म्हणलं का रे, तर ते हत्तर बित्तर घेऊन आले तर आमच्या दवाखान्यावर हे झालं। तर आपण संबंधित पोलीस स्टेशनला कॉल केला होता का त्यावेळेस? तक्रार केली, त्यावेळेस लवकर तर नाही आले कोण, आम्ही गेलो निघून। साधारणतः किती गाड्या फोडल्या? 20 गाड्या। 20 च्या आसपास। अच्छा, आपलं जखम आपण दाखवू शकता का? ही माझी बस बघा, ट्रॅव्हलर। रात्री साधारणतः 12:30च्या दरम्यान, 12 ते 1च्या दरम्यान मला अचानक आवाज आल्यामुळे मी खाली आलो। पूर्णपणे या गाडीचं माझं नुकसान झालेलं आहे। शाळेची गाडी असल्या कारणाने काचावरती हल्ला झालेला आहे। मला काही माहिती नाही कुणी केले काय केले, पण प्रशासन या कारणावर माझ्यासाठी काय दखल घेते आणि या लोकांसाठी काय दखल घेते बघायचे। बघू शकता आपण 20-22 गाड्या या ठिकाणी, एक रिक्षाची पूर्ण काच बाहेर मारणे हे सगळे प्रकरण घडलेलं आहे रात्री 12:15च्या दरम्यान। या ठिकाणी प्रशासनाने आमच्याबद्दल किंवा पोलीस प्रशासन किंवा गुंड कोण आहेत, पोलीस बेरात्री आमच्या गाड्यांवर हल्ला होत आहे। या हल्ल्यावर निष्काळजीपणानुसार रात्री राऊंडअपच्या गाड्या येतात, लक्ष देणं काम आहे। 2 मिनिटासाठी आमच्या पूर्ण गाड्या उभ्या गाड्यांवर धारदार तलवारींनी हत्यारांनी मारण्यात येत आहे। हे असले प्रशासनाने बिलकुल मान्य केलं नाही पाहिजे। या सेक्टर नंबर 22 मध्ये दबदबा कोणाचा, पोलिसांचा का गुंडांचा, हा विषय पडला आहे सर्वसामान्य जनतेला। या प्रशासनाला लक्ष असावं फक्त या गोष्टीचं आम्हाला भान ठेवावं बस। नमस्कार, मी नितीन विठ्ठल वाघमारे। सेक्टर 22 मध्ये आज ते रात्री काय ती घटना झालेली आहे। सगळ्या गाड्यांची तोडफोड झालेली आहे सेक्टर 22 मध्ये। त्याच्यामध्ये माझी पण गाडी फोडण्यात आलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर माझ्या गाडीचं नुकसान झालेलं आहे। ह्याच्यामध्ये प्रशासन मध्ये सेक्टर 22 मध्ये काय चालू आहे, हे कोण, त्याच्यामध्ये जबाबदार कोण आहे, ह्याच्यामध्ये गुंडांचा हात आहे, या प्रशासनामध्ये कोणी काय करणार? क्या है, गरीबों का भाजीपाला हम लोग लाके बेचते, तलवारा लेके ऐसे गाड़ियां फोड़ने का हम लोग का इतना नुकसान हो गया, अभी कौन भरपाई करके देगा इसको? तलवार कोयते लेके गाड़ियां फोड़ने का काम है कि हमारी क्या गलती है इसके अंदर? कुछ गलती है कि हम लोग भाजीपाला बेचते? शुगर है मेरे को, अभी कैसे गाड़ी में दूसरे के गाड़ी में जाके माल लेके आए? हम जब करेंगे, जब खाने का काम है हमारा, और ये लोग ऐसा तलवार कोयते लेके भागते हैं, लोग कहीं के बर्थडे करते हैं, कैसे नुकसान करने का रहता है क्या हमारा? ऐसा नुकसान करने का क्या? गोर गरीब का हम लेडीज है, अभी इतना कमा के हम लोग 10 रुपए 5 रुपए कमाते और इतना नुकसान करें, कौन भरपाई करके देंगे हमारे? इन लोगों का होता सब कुछ, बर्थडे करने का, ये करने का, नुकसान हमारा होता, हम क्या करेंगे गरीब लोग?